राज ठाकरेंची स्क्रिप्ट सागरवरून. हिंदी सक्तीचा मुद्दा, राऊतांचा राज ठाकरेंना गुद्दा. राज ठाकरेंचा बोलविता धनी सागर. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा निर्णय खपवून घेणार नाही अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. यावेळी राज ठाकरेंनी ट्विट करून सरकारला घेरलंय. मात्र एवढं मोठं ट्विट तातडीनं आल्यानं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय. ही स्क्रिप्टच सागरवरून आल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. त्याला मनसेनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. कुठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे. बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. ते कुठून तरी आलं. स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता, काय ते ठरवा. तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका. काही मराठी भैया आहेत, त्या मराठी भैयांनी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचं आहे. संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे. म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतोय. हे जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना इंग्रजी येत नसल्यानंच हिंदी भाषा लादली जात असल्याचा टोला राऊतांनी लगावला. नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका. ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे. अमित शहांचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती. हे बरोबर नाहीये. भाषिक मतांचं समीकरण मांडून आगामी पालिका निवडणुका पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला असावा का असा सवाल उपस्थित होतो. त्याला कारण मुंबईतील मराठी भाषिकांची कमी होत चाललेली संख्या. पाहूया काय ही आकडेवारी. 2023च्या आकडेवारीनुसार मुंबईत मराठी लोकसंख्येत 10% घट पाहायला मिळाली. त्यालाच वर्ष 2011च्या जनगणनेमध्येच मराठी भाषिकांची संख्या 2.64% घटल्याचं पाहायला मिळालं होतं. यूपी बिहारींच्या संख्येत लाखांमध्ये वाढ पाहायला मिळते. तोच 2011च्या जनगणनेनुसारही हिंदी भाषिकांचा टक्का थेट 40% वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं 84, भाजपला 82, तर काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. गेल्या 8 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता बदललेल्या परिस्थितीत भाषिक ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर पडणार की शिवसेनेच्या? आणि हिंदी सक्ती मराठी मुंबईकर स्वीकारणार का, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया. आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे बघणं खूप आवश्यक आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. केवळ अभिजात भाषा दिवस साजरा करणं यानं मराठीची उत्क्रांती होणार नाही. मराठी माणसाच्या भविष्यावरती वरवंटा फिरून जर प्रगती होणार असेल तर ती नको प्रगती असेल काही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आपल्याकडे शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत अशी खंत देखील राज ठाकरेंनी व्यक्त केलेली. मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला. आज जे काय फ्लायओव्हर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय, पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला. शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे. या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी IAS अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या, म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. म्हणजे ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण, त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही. फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही, आम्हाला काय साठायचं ते? त्या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय, मला असं वाटतं तो शिकवणं जास्ती गरजेचं आहे.